गायी बसवणं हा एक खूप जुना ग्रामीण खेळ प्रकार आहे. या खेळामध्ये एका वेळेस एका टीममध्ये 5 गायींचा समावेश केला जातो. 50 मीटर अंतरावरून या 5 गायी सोडल्या जातात. या 5 गायींनी धावत जाऊन अंथरलेल्या घोंगडीवर जाऊन बसावं असा या खेळाचा नियम आहे. यासाठी वेळ असतो 1 मिनिट. कमी वेळात जास्तीत जास्त गायी बसवणारा संघ विजयी होतो. 20 ते 22 सेकंदामध्ये गायी बसवणारा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो. तर या खेळासाठी प्रवेश शुल्क असतं 200 रुपये. प्रथम विजेत्या संघास 20,000 रुपये, दुसऱ्या विजेत्या संघास 15,000, तिसऱ्या विजेत्या संघास 10,000 रुपये अशाप्रमाणे बक्षीस दिलं जातं. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील गोपालक संघ मोठ्या संख्येने सहभागी होतात. वसंतनगर, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या गावात मागील 30 वर्षांपेक्षा जास्त हा खेळ प्रकार सातत्यानं दिवाळीच्या दिवसांमध्ये सुरू असतो. 3 दिवस या ठिकाणी हा खेळ प्रकार चालतो. हा खेळ पाहायला आजूबाजूच्या गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. याच परिसरात अनेक गावांमध्ये हा खेळ प्रकार सातत्यानं होत असतो. या खेळात सहभागी होणारे गोपालक आधी 30 दिवस आपल्या गायींना धावत जाऊन घोंगडीवर बसायचं प्रशिक्षण देतात. डफ, हलगी आणि बासरीच्या तालावर या गायी खाली बसवल्या जातात. गायी बसल्यानंतर त्यांना परत वाजत गाजत हे गोपालक मैदानातून बाहेर घेऊन जातात. गायी बसवणं हा अस्सल ग्रामीण खेळ आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, काहींना माहीत नसेलही. बैलगाडा शर्यतीप्रमाणे या खेळाला मात्र ग्लॅमर तितकंसं मिळालेलं नाही. पण देशी गावरान गोवंश जतन करण्यासाठी या खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुसद, काळी दौलत खान या बंजारा बहुल भागातील नागरिक ही परंपरा सातत्यानं जपत आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक. जैसे भी विशेष रीतीत गावडतात मोर अभिनंदन. हा यानंतर